मालेगावात सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा मोठा प्रहार. एक देशी बनावटीचे पिस्तल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. मालेगाव शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 1 देशी बनावटीचे पिस्तल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसाय आणि सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत दिनांक 23 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की मालेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत काही संशयित इसम अवैधरित्या घातक अग्निशस्त्रे बाळगून फिरत आहेत. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विजयनगर परिसरात सापळा रचत 2 संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: साजिद युनुस खाटिक, वय 34 वर्षे, राहणार सर्वे नंबर 55, विजयनगर, मालेगाव. अकील अहमद तुफैल अहमद, वय 38 वर्षे, राहणार गट नंबर 255, रमजानपुरा, मालेगाव. दोन्ही संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 1 देशी बनावटीचे पिस्तल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे या आरोपींकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नव्हता. पोलीस चौकशीत आरोपींनी ही पिस्तल मालेगावातील फरार सराईत गुन्हेगार इम्रान बिल्डर याच्याकडून आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेने मागील 4 दिवसांत आयशानगर आणि मालेगाव शहर परिसरात कारवाई करत आतापर्यंत एकूण 2 देशी बनावटीचे पिस्तल आणि 5 जिवंत काडतुसे जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. मालेगाव शहरातील वाढत्या अवैध शस्त्र तस्करीवर पोलिसांनी मोठा प्रहार केल्याने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा 24x7 न्यूज रिपोर्ट. मुख्य संपादक उमेश मोरे, जायखेडा, सटाणा.